महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त वाई येथे अण्णाभाऊंच्या विविध ग्रंथ आणि छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। टिळक संग्रहालयाच्या तळमजल्यावरील कला दालनामध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन किसनवीर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉक्टर भानुदास आगेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी साईनाथ वाळेकर होते। सुरुवातीला अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। प्रदर्शनात मुख्यत्वे अण्णाभाऊ यांची दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यांची साहित्य संपदा मांडण्यात आल्याने प्रदर्शन विशेष लक्षवेधी ठरले। सोबतच अण्णाभाऊ यांच्या स्वाक्षरीसह रशियन आणि अन्य भाषांमध्ये अनुवादित झालेल्या त्यांच्या ग्रंथांची डिजिटल छायाचित्रे मांडली होती। उद्घाटन प्रसंगी डॉक्टर भानुदास आगेडकर, साईनाथ वाळेकर यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी प्रमुख मान्यवरांसह ज्येष्ठ अभ्यासक पंडित टापरे, सतीश कुलकर्णी, मिलिंद उपाध्याय, रवींद्र कांबळे, सतीश जाधव, पूनम ससाने, विकास जाधव, महादेव अडगळे, सुजाता यादव, संजय कांबळे, दिनकर दळवी, निखिल भोसले, निलेश डेरे, रियाज पटेल, विजय सातपुते, तेजस जमदाडे, सुभाष भिसे, भद्रेश भाटे, शामराव कर्णे, जयदीप शिंदे, विलास पिसाळ, रवींद्र घोडराज, सरोज कुमार मिठारी, संतोष गेडाम, भाऊसाहेब सपकाळ, संतोष जाधव, अमर बनसोडे पाटील, अजित कांबळे, चंद्रकांत वैराट आदी मान्यवर उपस्थित होते। त्यातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी प्रदर्शनास भेट देऊन अण्णाभाऊ यांच्या शाहिरी आणि साहित्यात विश्वासात्मकता असल्याने ते खऱ्या अर्थाने वैश्विक साहित्य असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला। प्रमोद भिसे यांनी सूत्रसंचालन केले। प्रेम जाधव यांनी आभार मानले। प्रदर्शनासाठी शहरातील द्रविड हायस्कूल, तर्कतीर्थ, लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालय, माध्यमिक विद्यालय, गोवेदीकर, नगरपालिका शाळा क्रमांक 5, 6 आणि 10 तसेच दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आदी शाळांमधील सुमारे 1200 विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी भेट दिली। यावेळी बाबूराव गुरव लिखित अण्णाभाऊ चारित्र्याच्या 500 प्रती विद्यार्थ्यांना भेट देण्यात आल्या। प्रदर्शनासाठी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे संग्राम खरात, रोहित वाघमारे, प्रदीप भिसे, अशोक देवकुळे, आशिष बनसोडे, सलमान मुजावर, परवेज लाड, अक्षय कांबळे, उमेश वाघमारे, आरती कांबळे, निलांबरी भिसे, प्रेम जाधव, रोहित भिसे आदींनी परिश्रम घेतले। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची वैचारिक जयंती साजरी करून आयोजकांनी खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंना वैचारिक अभिवादन केले आहे। माझे नाव समीक्षा रवींद्र घोडराज, द्रविड हायस्कूल वाईची मी विद्यार्थिनी आहे आणि हे प्रदर्शन टिळक ग्रंथालयात येऊन मला खूप छान वाटलं। या प्रदर्शनात अण्णाभाऊ साठे यांचे विविध पुस्तकं आणि नवीन पुस्तकं मला बघायला मिळाली। तसेच त्यांचे चित्र म्हणजे त्यांचे छायाचित्र मला खूप छान आणि खूप नवीन छायाचित्र ते या प्रदर्शनात दाखवलेले आहेत आणि मला या प्रदर्शनात येऊन खूप छान वाटलं। जे बी मालाशू, माझे नाव उत्कर्ष सुचित मोरे, मी द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल इथे 8वी मध्ये शिकत आहे। हे प्रदर्शन बघून मला खूप छान वाटलं। याच्या आधी मला अण्णाभाऊंविषयी थोडीशीच माहिती होती। हे प्रदर्शन बघून मला त्यांची जीवन कथा समजली आणि प्रदर्शन खूप छान होतं आणि मला प्रदर्शन बघून खूप काही समजलं। थँक्यू। माझे नाव श्रेयस धीरज जाधव, माय स्कूल नेम बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, आय एम फ्रॉम वाई। वी आर very proud to see this exhibition and we only hear about what things he wrote, how he go where. Now we can see some original photos, some AI created photo and some novels and some books which are wrote by him. He only learned some very little 1.5 day school, then also he can know this much language. We are very proud. We can go 10 years to school, then also we can't do this much, but we will try. We will give our best to do this. Thank you. माझे नाव क्षितिजा अजिनाथ सावंत, मी इयत्ता 7वीत शिकते। माझ्या शाळेचे नाव द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल वाई। आज येथे आम्ही अण्णाभाऊ साठे यांचे प्रदर्शन बघायला आलो आहोत। मला खूप आनंद झाला।
आम्ही आतापर्यंत फक्त माहिती ऐकली होती. आता प्रत्यक्षात आम्ही पूर्ण ग्रंथ बघितले, त्यांचे पोवाडे बघितले, ते रशियाला गेलेले, पूर्ण त्यांचं अस्तित्व बघितलं. मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.